थंबनेलला तुम्ही पाहिलंच असेल, शेपूमध्ये पाणी घालून नेमकी शेपूची भाजी कशी करणार? यापूर्वी कधी तुम्ही शेपूमध्ये पाणी घालून भाजी केली आहे का? आज मी तुम्हाला खूप जास्त वेगळ्या पद्धतीने भाजी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. यापूर्वी शेपूची ही अशी भाजी तुम्ही कुठे पाहिली नसेल आणि कधी केलीही नसेल, आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरनं मला नक्कीच कमेंट करून कळवा की यापूर्वी अशा पद्धतीने तुम्ही कधी भाजी केली आहे का आणि खाल्ली आहे का? एकदम नवीन आणि वेगळी पद्धत आहे, कदाचित जुनी आणि पारंपरिकसुद्धा असू शकेल. तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला नक्की कळवा की यापूर्वी तुम्ही अशी पद्धत पाहिली आहे का. चला, जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या रेसिपीसाठी आपल्याला पूर्ण गड्डी नको आहे शेपूची, अगदी थोडीशी शेपू हवी आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही रेसिपी मी फक्त 3 जणांसाठी करते आहे, तर त्यासाठी पहा मी एवढी शेपू घेतलेली आहे. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कट केल्यानंतरनं की संपूर्ण आपण किती घेतली आहे, पण अर्ध्या गड्डीलाही कमी शेपू लागणार आहे 3 जणांच्या भाजीसाठी. खूप वेगळ्या पद्धतीने करतो आहे, त्यामुळे नक्की काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. ही शेपू मी आधी नीट करून घेतली, म्हणजेच तिची देठं वगैरे जरा काढून घेतली आणि त्यानंतरनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 पाण्याने मी ही स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतरनं चिरून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी संपूर्ण शेपू चिरून घेतली. पहा, एवढी शेपू आपली झालेली आहे. खूप जास्त नाही, अर्ध्या गड्डीलाही कमी आहे. त्यानंतरनं इथे एक लहान साईजचा कांदा घेतलेला आहे. पहा, खूप मोठा कांदा नाही घ्यायचा आहे आपल्याला. जर तुम्ही जास्त जणांसाठी ही भाजी करत असाल तर नक्कीच तुम्ही मोठा कांदा किंवा मग 2 कांदे घेऊ शकता. इथे मी 3 जणांच्या क्वांटिटीत आज तुम्हाला ही रेसिपी दाखवते. एकदा ही रेसिपी केल्यानंतरनं खात्रीने सांगते परत परत कराल अशीच ही शेपूची भाजी होते. पहा, मी इथे संपूर्ण तो कांदा चिरून घेतला. त्यानंतरनं आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच एक ठेचा तयार करायचा आहे. त्यासाठी भरपूर असा लसूण घ्यायचा, जेवढ्या तुम्हाला आवडतील तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा जिरं घ्यायचं. हे सगळं एका खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं कुटून घ्यायचं. पहा, जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ मोडवर अशा पद्धतीने हे दरदरीत असं वाटून घेऊ शकता. मी इथे खलबत्त्यामध्येच अशा पद्धतीने थोडं ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे. पण मिरची खूप मोठी ठेवू नका, नाहीतर मग ती दाताखाली आल्यावर तिखट लागू शकते. लहान मुलं असतील तर शक्यतो मिरची छान अशी ठेचून घ्या. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हा ठेचा तयार करून घेतला आहे. हा ठेचा ताजा आहे, त्यामुळे याचा सुगंध खूप छान येतो. ज्यावेळेस आपण भाजी फोडणीला घालतो ना, त्यावेळेससुद्धा घरभर याचा सुगंध दरवळतो आणि ज्यावेळेस आपण हे ठेचत असतो तेव्हासुद्धा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर आपला ठेचा तयार झालेला आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे गरजेनुसार. खूप तेल लागणार नाही आहे. आपली जी पळी असते ना तेलाची, त्याने 1.5 पळी तेल इतपत मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. जिरं आपण आधीच ठेचून घेतलेलं आहे, त्यामुळे आत्ता मी जिरं इथे ॲड करणार नाही आहे. मोहरी छान तडतडून दिली, त्यानंतरनं कांदा घालून घ्यायचा. पहा, जो आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता ना एक लहान, तो इथे मी घालून घेतला. मीडियम फ्लेमवरती कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतला. त्यानंतरनं आपण जो फ्रेश ठेचा करून ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया. हा ठेचा आहे ना खरंच खूप छान होतो. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर आपण जी रेसिपी करतो आहे ना तीसुद्धा कमाल होणार आहे. आपण नेहमीची शेपूची भाजी करत नाही आहेत. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं आपण काय करतो आहे. ज्यावेळेस तुम्ही ही रेसिपी कराल ना, त्यावेळेस खात्रीने सांगते पुन्हा पुन्हा कराल आणि माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल की ताई खरंच रेसिपी खूप छान झालेली. तर पहा, इथे मी आता ही शेपूची भाजी या कढईमध्ये घालून घेतली. छान अशी मीडियम फ्लेमवर ही थोडी परतवून घेऊया. शेपूची क्वांटिटी थोडी कमी होईपर्यंत मी ही भाजी परतवून घेते. तर पहा, अशा पद्धतीने इथे एकसारखी हलवत मीडियम फ्लेमवर मी ही परतवून घेतली. त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घातलं.
सोबतच थोडीशी हळदसुद्धा घालून घ्यायची आपल्याला. पहा इथे मी अर्ध्या चमच्यालाही कमी इतपत हळद घातली. त्यानंतरनं 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे आधी भाजून घेतले होते, त्याचा कूट करून ठेवलेला होता, त्यातनंच मी हा कूट घालून घेतलेला आहे. 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट घातला. पुन्हा सांगते, फक्त शेंगदाणे घालून म्हणून वेगळी भाजी करत नाही आहोत, खूप जास्त वेगळी आहे. यात खूप महत्त्वाचा जिन्नस अजून ॲड व्हायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतरनं आपण हे सर्व पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं. गॅस अगदी बारीक आहे. बारीक गॅसवरती झाकण ठेवूया आणि हे एक 2 ते 3 मिनटं होऊन देऊया. पहा 2-3 मिनटं झाकण ठेवून मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आधी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतरनं पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची. मी सुरुवातीला पहा मीठ जास्त घातलं होतं, त्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे समजेल. तर आता मी आधी ही सर्व छान अशी मिक्स करून घेते. मीठ कमी घालून तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा शेपूची भाजी करू शकता. म्हणजे जितकं गरजेचं आहे या भाजीला तितकं मीठ घालून सेम या पद्धतीने टिफिनसाठी करू शकता. पण आज आपण जरा वेगळी रेसिपी करूया. तर पहा यामध्ये मी 2 ग्लास आपलं साधं पाणी घातलेले, तुम्ही कोमट करून घातलं तरी चालेल. आता 2 ग्लास इथे मी पाणी घालून घेतलं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करा. मी इथे 3 जणांसाठी ही रेसिपी करते आहे ना, म्हणून मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घालून झालं की हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त उकळी फुटेपर्यंत वाट पाहायची. तर पहा इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. गॅस मी मीडियम केला होता. मीडियम फ्लेमवर उकळी काढून घेतली. आता गॅस मी बारीक करते आहे आणि इथे बघा लहान वाटी अर्धी वाटी इथे बेसनपीठ घेतलं आहे. थोडं थोडं करून घालूया आणि याच्या गाठी मोडत मोडत हे बेसनपीठ मिक्स करून घेऊया. तर पहा अशा पद्धतीने मी इथे थोडं थोडं करून बेसनपीठ घालते आहे आणि असं पटपट थोडं मिक्स करून घेते आहे. म्हणजे कसं ह्याच्या गाठी होणार नाहीत जास्त. जर तुम्ही खूप सावकाश हे मिक्स केलं ना तर ह्याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे असं थोडं थोडं घालायचं, हाताने घातलं तरी चालेल आणि याच्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. तर पहा इथे मी अशा पद्धतीने सर्व पीठ घालून घेतलेले आणि याच्या गाठी अशा मोडून घेते. आता पाहू शकता तुम्ही मी कंटिन्यू हलवत छान हे मिक्स करून घेतलं. इथे आपल्याला अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं जितके शक्य होतील ना तितक्या गाठी मोडून घेतल्या आणि ह्या पिठल्यामध्ये ना थोडं दाणेदार असं जे बेसन पीठ आहे ते राहतं, त्यामुळे ही भाजी खायला जास्त छान लागते. किंवा हे पिठलं किंवा गरगट्टासुद्धा म्हणू शकता. बहुतेक ठिकाणी बघा आपण पालकचा गरगट्टा करतो, अगदी त्या पद्धतीने हा शेपूचा आहे. कमाल होतो. यापूर्वी कधी तुम्ही खाल्ला आहे का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पहा झाकण ठेवून एक 2-3 मिनटं होऊन दिलेले. बेसनपीठ शिजायला वेळ लागतो, त्यामुळे त्याला पूर्ण त्याचा वेळ द्या शिजण्यासाठी. नाहीतर मग बेसनपीठ जर कच्चं राहिलं तर खातानासुद्धा चव कच्च्या बेसनपीठाची येणार. त्याचबरोबर पोटालासुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित असं हे बेसनपीठ शिजवून घ्यायचे. एक 2-3 मिनटं छान वाफ काढून घेतली. झाकण काढून एकदा हलवून घेतलं, कारण बेसनपीठ आहे खाली तळाला बसू शकतं. तर बघा तळापासनं छान असं हे हलवून घेतलं. पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. तुम्हाला मी शेवटी ताटसुद्धा दाखवते कसं तयार केलेलं आहे. तर पहा आपण झाकण काढून घेतलं. आता आपला हा शेपूचा गरगट्टा म्हणा किंवा शेपूची भाजी म्हणा, शेपूचं कालवण म्हणा, शेपूचं पिठलं म्हणा, जे काही तुम्हाला नाव याला द्यायचे ते नक्कीच देऊ शकता. हे तयार झालेलं आहे. कमाल होतं. भाकरीसोबत जास्त छान लागतं. चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता, भातासोबतसुद्धा खाऊ शकता. पण भाकरीसोबत जी ह्याची टेस्ट आहे ना त्यापुढे कशालाच म्हणजे तोड नाही आहे. अप्रतिम होतं. खरंच एकदा नक्की ट्राय करा आणि भाकरी संग आवर्जून खाऊन पहा. तर मस्त असं बघा हे शेपूचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. दिसायलासुद्धा एवढं छान दिसतंय आणि तुम्हाला मी खात्रीने सांगते जर तुम्ही याचा एक घास खाल्लात ना तर तुमचा हात थांबणार नाही. दुसरा घास कधी खाईल असं होईल तुम्हाला. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. पहा मस्त असं हे गरमागरम पिठलं आणि भाकरी सोबत कांदा, चटणी आणि लोणचं अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. एकदा तरी ट्राय करा. पहा मस्त झालेलं आहे. बरं हां, भाकरीचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. अगदी काठोकाठ फुगणारी, पापुद्रा पूर्णपणे सेपरेट होणारी भाकरी अशी मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर नक्की जाऊन पहा. कोणत्याही प्रकारची भाकरी असू दे, तांदळाची असू, ज्वारीची असू, बाजरीची किंवा नाचणीची, त्या पद्धतीने केली ना तर खात्रीने सांगते फुगणारच आहे तुमची भाकरी टम्म. बरं चला
माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.